वाळेखिंडी येथील प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र जगताप यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत सामाजिक कार्यास योगदान दिले। यापूर्वी जगताप यांनी वाळेखिंडी येथील मशानभूमीसाठी वडापात्रालगत अंत्यविधीनंतर व इतर कार्यासाठी घाटाचे बांधकाम स्वखर्चातून केलेले आहे। नुकताच त्यांचे सुपुत्र किशोर जगताप यांचा वाढदिवस झाला, मात्र मुलाच्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट देण्यात आली। त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रेहाना नदाब, महादेव रणदिवे, अमोघसिद्ध बिराजदार अजीम नदाब, अश्विनी लोकरे, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पवार, वाळेखिंडी विकास सोसायटीचे चेअरमन विक्रम बाबा शिंदे, माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे, माजी चेअरमन तानाजी शिंदे, रामभाऊ शेठ कोडक, अपूर्वा फाउंडेशनचे तात्या सेठ शिंदे, सकाराम पोळ, गणेश इनामदार, अनिल शिंदे, किरण इतापे, प्रवीण कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित शिंदे, दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। रामचंद्र जगताप यांचे वडील रामचंद्र जगताप यांना एक सामाजिक कार्याची आवड आहे। गावामध्ये कोणतेही सामाजिक कार्यक्रम असू दे, काम असू दे, त्याला ते हिरिरीने मदत करत असतात। स्मशानभूमीमध्ये एक घाट बांधायचा होता छोटासा, तरी पण 1 लाख रुपये खर्चाचं काम होतं ते। त्या कामासाठी कुणी पुढे येत नव्हतं। मग अपूर्वा फाउंडेशनचे अध्यक्ष तात्यादादा शिंदे यांनी जगताप साहेबांना विनंती केली की असं एक काम आहे आणि आपली मदत लागणार आहे। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तो घाट स्वखर्चाने बांधून दिला। त्याचप्रमाणे अपूर्वा फाउंडेशनच्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी तर ते आग्रही असतातच। कोणतेही नवीन वृक्ष, नवीन रोप त्यांना दिसलं तर ते आणून लावत असतात। अशी ही सामाजिक बांधिलकी जपणारी व्यक्ती त्यांच्या मनात आलं की आपण आपला त्यांचा वाढदिवस 11 तारखेला होता, त्यांच्या वाढदिवसालाच हे नियोजन करायचं होतं, पण काही कारणामुळे त्यांना इकडे येणं शक्य नव्हतं मुंबईहून। त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाच्या कार्यक्रमा दिवशी आपण हा कार्यक्रम घेऊया आणि त्यांनी इकडे विचारणा केली की आपण वाढदिवसानिमित्त काहीतरी वस्तू शालेय विद्यार्थ्यांना देणार आहोत, आपण काय वस्तू द्यावी अशी विचारणा त्यांनी केली। त्यानंतर मी या शाळेच्या सर्व शिक्षकांना सांगितलं की आपण काय वस्तू त्यांच्याकडनं मागावी। मग त्यांनी विचार करून सांगितले की आपण स्कूल बॅग मागूया आणि त्यांनी सर्वांसाठी 130 विद्यार्थ्यांसाठी आपल्या स्कूल बॅग घेऊन आलेल्या आहेत। चांगल्या कंपनीच्या आहेत त्या आणि त्या सर्वांना वाटप होत आहेत। त्याबद्दल शाळेच्या व आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद।